तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी स्वागत आहे। आज 1 तारीख, नवीन वर्ष आहे आणि एखादा छोटासा अपडेट द्यावा म्हणून तुम्हाला व्हिडिओ बनवतो आहे। सगळ्यात पहिला तुम्ही सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी न्यू इयर। नवीन वर्षामध्ये तुम्ही भरपूर प्रगती करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, नवीन वर्ष आलेलं आहे। भरपूर लोकांनी तयारी केली असेल, 1 तारखेपासून मी असं करणार आहे, 1 तारखेपासून मी जिमला जाणार आहे आणि बॉडी बनवणार आहे, हे रूटीन करणार आहे, ते रूटीन करणार आहे आणि भरपूर काही प्लॅन असतात। प्रत्येकाचं जे काही असतं त्याचं तसं माझा पण मागील 2 वर्षापासून प्लॅन आहेत आणि केलेला आहे। नवीन वर्ष, या नवीन वर्षामध्ये भरपूर व्हिडिओ बनवू, ब्लॉग बनवू। पण कुठं बनवायचं होतं हो, तुम्हाला तर माहितीच आहे आपलं कसं असतं। व्हिडिओ बनवलं होतं, शेवटचा व्हिडिओ परवाच टाकलं होतं असं वाटतंय, पण तुम्हाला माहिती आहे शेवटचा व्हिडिओ टाकून 13 दिवस झाले आणि आज 1 तारीख म्हटलं, आज 1 तारखेला जे मुहूर्त असतं ते तोडू नये, हा ना, मग बनवावा एक व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाचं असं काही प्लॅन करून होत नाही बरं का। 1 तारखेपासूनच केलं पाहिजे, 2 तारखेपासूनच केलं पाहिजे, नवीन वर्षातच केलं पाहिजे। प्रत्येक दिवस हा नवीन वर्ष आहे, ठीक आहे ना। आणि हा पण एक नवीन वर्ष आहे। गेल्या वर्षी आला होता, वर्ष संपला, हे पण वर्ष येईल, ते पण संपलं। कारण प्लॅन बघा, प्लॅन मागील मी स्वतः 2 वर्षापासून करत होतो, म्हणजे तुम्ही पण नक्कीच 2-4 वर्षापासून काही ना काही तर प्लॅन करत असाल आणि आजपासून तुम्ही काहीतरी सुरुवात केला असाल किंवा कदाचित आज एक दिवस तुम्ही केलं पण असाल। फक्त सातत्याची गरज आहे आणि ते आपल्याकडून होत नाही, कारण आपण कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त होतो आणि तुटून जातं, तुटणारच की हो, ठीक आहे। तशाच प्रकारचे व्हिडिओ बनवायचे पण चॅलेंज आहेत, भरपूर चॅलेंज झालेत, पण आता घेणार, कारण स्वतःला पण समजून सांगावं लागेल ना की आपण जे चॅलेंज घेतो ते तोडतोय, यावेळी तोडायचं नाही, जे घेतोय ते तोडतोय त्यावेळी तोडायचं नाही। मागील 2 वर्ष तोडलं, ठीक आहे, आता यावर्षी परत चॅलेंज घेऊ आणि मेंटेन करू, असं निर्णय घेऊ। जे काय होईल ते सगळं सोबत आहे, पण प्रत्येक वर्षी जसं म्हणतो आपण यावर्षी पक्का मोडणार नाही, तसंच यावर्षी पण मी बोलतोय तुम्हाला, यावर्षी आपण नक्कीच सगळं काही करू। या वर्षामध्ये सगळ्यात मोठं एक निर्णय घेतलं होतं, आपले 1000 सबस्क्रायबर बनवायचं होतं। आपले आजपर्यंत 911 सबस्क्रायबर झालेले आहेत, 911 सबस्क्रायबर। 1000 सबस्क्रायबर तुम्ही पोचलेलाच आहात, ठीक आहे, कारण आपण 900च्या पलीकडं 911-12 असं झालेलं आहे। तर म्हणजे काय, 1000च्या आपण घरात आहोत। झालं नाही म्हणजे काय, आता तुम्ही करा। 1000 सबस्क्रायबर 2025मध्ये झाले म्हणून काय झालं, 2026 पूर्ण वर्ष आहे, आज फक्त पहिला दिवस आहे, पूर्ण वर्ष आहे। आणि सांगतो बरं का तुम्हाला, 31 डिसेंबर 2026ला व्हिडिओ बनवून दाखवतो, येणाऱ्या एका वर्षामध्ये आपले 5000+ सबस्क्रायबर करून दाखवणार आणि होणारच। आता मी मागाशी एक छोटंसं रील्स अपलोड केलं होतं की असं झालं आहे, तसं झालं आहे, उद्ध्वस्त झालं, असं काहीच झालेलं नाही आहे, झालेलं आहे। जे काही बोललो आहे ते खरी गोष्ट आहे। हे बघा, जे बोर्ड आहे ना, हे काढून ठेवलेलं आहे, हे बघा इकडं सामान दिसते का सगळे, भरपूर काही, हे बघा बॉक्समध्ये माल भरलेले आहे, पूर्ण पॅक टू पॅक असंच ठेवलेलं आहे, ओपन नाही केला अजून, करायचे हे पॅक आहेत बरं का। पण आता कबाडामध्ये काय ठेवलं माहिती आहे का, सर्व गोष्टी रिनोव्हेशनमध्ये, रिनोव्हेशन। जसं तुमचं सगळ्यांचं प्लॅन होतं ना, तसंच माझं पण प्लॅन होतं की नवीन वर्षामध्ये आपलं जे बिझनेस आहे त्याला थोडंसं सुंदर बनवावं आणि अधिक चांगलं बनवावं आणि थोडंसं अधिक पैसे कमवावं, असं माझं पण स्वप्न होतं आणि ते काम चालू केलं। पण नवीन वर्षामध्ये ते सुरू करता आलं नाही 1 तारखेला, पण नवीन वर्षातच चालू करणार आहोत। मोठी 10-15 दिवस अजून जातील, आपलं सुंदर असं बिझनेस प्लेस बनेल आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आपण कसं सुरुवात करतोय, सगळ्या गोष्टी कसं वाढवतोय आणि कसं ग्रो होतं आहे। आणि कसं माहिती आहे का मित्रांनो, सगळ्या गोष्टी दाखवू नये, कारण नजर लागतो आणि सगळ्या गोष्टीला आपलं काम खराब व्हावं यासाठी भरपूर लोक विचार करत असतात। पण काय माहिती आहे का, शेवटी आपण किती पाण्यात आलेलो आहोत आणि आपण काय करतोय आणि आपण जे करतोय ते बरोबर आहे का नाही, हे थोडंसं आसपासचे लोक नोटीस केले म्हणजे तुम्ही बरं का, तर आपल्याला पण आपलं माप कळतं। त्यासाठी सगळ्यांना शेअर करणं गरजेचं असतं, बरोबर आहे की नाही। आपण किती मापात आहे स्वतःला मापता येणार नाही, बरोबर आहे की नाही। थोडंसं समोरच्यांनी यामध्ये मदत केली चांगलं आहे। तर बाकीच्या गोष्टी बघा, जगामध्ये चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी आहेतच, कारण आता वाईट गोष्टी आहेत म्हणून आपलं जगणं सोडू शकत नाही, आपण जे करतोय ते करणं सोडू शकत नाही, आपल्याला करावंच लागेल।
तर करतो सगळ्या गोष्टी. भरपूर काही गोष्टी आहेत बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात, पण काय आता आपण कामामध्ये व्यस्त आहेत. कामाविषयी पॉझिटिव्ह बोलू, पॉझिटिव्ह करू आणि आपलं बाकीच्या सगळ्या गोष्टी प्लसच होत गेलं पाहिजे, आहे की नाही. नेगेटिव्ह गोष्टी आपण नेगेटिव्ह लोकांबद्दल नेगेटिव्ह विचाराचे सोडून देऊ. सगळं आता सोडून देऊ. 2026 आला, आता तरी सोडून देऊ कमीत कमी. बाकीच्या गोष्टी बघा, जे निगेटिव्ह केले ते पण तिथंच आहेत आणि मी ज्यांच्याबद्दल विचार करायचा सोडून दिलो, म्हणून मी थोडंसं कुठंतरी जागा सोडून सरकलो आणि जे निगेटिव्ह लोकांबद्दल बोलत होतो, जे होते, आहे का नाही. व्हिडिओ बनवून हात दुखला बरं का, दोन्ही हाताने धरलो. हे बघा, दोन्ही हाताने मोबाईल पकडला, कारण तुम्हाला मी एवढं जीव तोडून बोलतोय, मनापासून बोलतोय बरं का, असंच काहीतरी बोलत नाही. सबस्क्राईब करत जावा ना. तर बघा, बसली आहे आणि दुकानामध्येच आहे आम्ही, ठीक आहे. दुकानामध्येच एक थोडंसं आश्रयाचं जागा बनवलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. सगळ्या गोष्टीचं कारण असतात, कारणाशिवाय काहीच घडत नाही. सर्व गोष्टीला कारण असतात. सगळ्यात पहिला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. जे काही प्लॅन केलेला आहे चांगलं प्लॅन करा आणि सबस्क्राईब करत जावा, व्हिडिओ बघत जावा, थोडासा फायदा करत जावा, ठीक आहे. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दुकान रेडी झालं की तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. बाय बाय.